हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे भारतीय संस्कृतीचा हा एक पर्वणीचा उत्तम संधीचा दिवस म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थांच्या ज्ञानदानाने साधलेली संधी, ज्या ज्ञानामुळे मृत्यूसारख्या समस्या व संकटांवर सुद्धा मात करता येते. भगवान स्वामी समर्थांचा कृपाप्रसाद सर्वांना मिळतो. आपला हा संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करून साजरा केला जातो. तसेच रथसप्तमीला तत्वरूपाने दूध तापून उतू घालून नैवेद्य दाखविला जातो. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आणि हो, प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि प्रोडक्टचा फोटो आपल्या स्क्रीनवर शो होईल. ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल त्यांनी त्या लिंकला क्लिक करा आणि खरेदी करा. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो उत्तरेकडे सरकत जात असतो, म्हणून त्या काळाला उत्तरायण ही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने परत देतो असे मानतात. सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हिमाद्रीने केले आहे. सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाळ संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर 16 घटिकांपर्यंत असतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही. सौराष्ट्रामध्ये या सणाला उत्तरायण असे म्हणतात किंवा उत्तरायण म्हणतात. या दिवसानंतर सूर्य विष्णुवृत्ताच्या उत्तरेकडे सरकू लागतो व दिवस थोडा थोडा मोठा होऊ लागतो. संक्रांत म्हणजे संक्रमण, पुढे जाणे. आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळचा हा सण आहे. संक्रांतीचा सण 3 दिवसांचा असतो. भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे. सूर्य हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होत जातो, म्हणून थंडी पडत असते. सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो, म्हणून उष्ण तापमान असते. मिथुन राशी ही कोरडी राशी आहे. सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो. दिवसभर उकाडा व रात्री थंडी अशी स्थिती असते, त्यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणतो. सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतो. मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंबरूपाने पडायला लागतात. आपल्याकडे संक्रांत हा पहिला सण समजला जातो. इथून पुढे सगळे सण सुरू होतात. इंग्रजी महिन्यातला हा पहिला सण. रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करून हा सण साजरा करतो. बऱ्याच ठिकाणी रथसप्तमीला तत्वरूपाने दूध तापून उतू घालून नैवेद्य दाखवला जातो आणि भारतीय संस्कृतीत ही एक पर्वणीची उत्तम संधीच मानतात. या दिवसामध्ये अनेक भाज्या आपल्याला उपलब्ध होतात. तसेच घरोघरी हळदी कुंकू सुद्धा केले जाते. संक्रांत या दिवसाला एकादशी असली तरी आपण सर्वांनी आपल्या विश्वाचे चालक मालक पालक श्री भगवान स्वामी समर्थांना तिळगुळाचा प्रसाद हा आपण वाटणारच आहोत. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसेच आध्यात्मिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच आध्यात्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.